आज काय करायला बसलीस तू? एग्जाम द्यायला बसलीस? स्टडी चालू आहे ना आपली. ओके, मग मी क्वेश्चन विचारते, तू आन्सर दे. ओके. स्कूलची आता एक्झाम जवळ आली आहे. सो मग येस काय हो काय हो काय हा येतं का तुला? बघूया. आणि नाही आलं तर काय पनिशमेंट करू? हा असं कसं? पट्टी घेऊन बसू का? हा बघा, नाही आलं तर मग फटके. ठीक आहे. चला. शी बॅड मॅनर्स. तोंडात हात का घालतेस? हां चला, मला सांग. गिव एनी वन एक्झाम्पल ऑफ रेड कलर. ब्राऊन बेरी स्टोरी मधलं. हा गिव एनी वन एक्झाम्पल ऑफ रेड कलर. रेड कलरचं काय असतं? आत्ता सांगितलं होतं ना. हा काय? चेरी. येस, व्हेरी गुड. तर गिव एनी वन एक्झाम्पल ऑफ येलो कलर. बनाना. ओके. गिव एनी वन एक्झाम्पल ऑफ ब्लू कलर. हॉर्स. ओके. गिव एनी वन एक्झाम्पल ऑफ ऑरेंज कलर इन ब्राउन बेरी स्टोरी. हा फिश. येस, व्हेरी गुड. गिव एनी वन एक्झाम्पल ऑफ ग्रीन कलर. Give any one example of green color. Frog. Yes. Give any one example of square. Yes. Give any one example of square. Square shape चा एखादा example. Very good. आणि काय असतं? कॅरम पण आहे. कॅरम. सापशिडी. एक सापशिडी. Okay. Give any one example of rectangle. Give any one example of rectangle. Samosa. Rectangle, not triangle. Yes. Cupboard. Cupboard and door. Door. Yes. Give any one example of triangle. 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 Yes. Samosa. Yes. आणि पिझ्झा. माऊच्या आवडीचा. Okay, next. Give any one example of circle. एवढा विचार. Give any one example of circle. सर्कलचं एखादं एक्झाम्पल दे. सर्कल मध्ये काय काय येतं? हा झाड येतं सर्कल मध्ये? चाक. पण इंग्लिश मध्ये काय म्हणतात चाकाला? The wheels on a bus go round and round. मग काय म्हणतात? व्हील्स. आणि जर तुला ते नाही आलं तर मून पण येतो, सन येतो, मून येतो. मग सर्कल मध्ये सन येतो, मून येतो. मग ओके चला. गिव्ह एनी वन एक्झाम्पल ऑफ ओव्हल. मला नीट बसायचा अभ्यास करता. एग. येस, व्हेरी गुड. अंडर. गिव्ह एनी वन एक्झाम्पल ऑफ ओपन अँड क्लोज. बॅग. येस. अँड बुक्स येतात. आणि आईज येतं, डोअर येतो, माउथ येतं. ओके. गिव्ह एनी वन एक्झाम्पल ऑफ बिग और स्मॉल. ऑरेंज स्मॉल. आणि बिग काय येतं? येस, व्हेरी गुड. आणि अजून एक सांग बरं. स्मॉल अँड बिगचं. स्मॉल अँड बिगचं एक एक्झाम्पल अजून एक दे बरं. ॲनिमल मध्ये सांग. बिग कोण असतो? आणि स्मॉल? इतका विचार. स्मॉल मध्ये सांग ना. माऊस येतो. छोटूसा असतो ना, छोटूसा क्यूटसा. आणि रॅबिट पण येतं. असं काय नाही. ठीक आहे चला. नेक्स्ट वन. 1 to 20 बोलून दाखवा. 1 to 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. बस. तुला पुढचं पण येतं का? राहू दे. चल 20 पर्यंतच बोलायचं तुला. स्कूलमध्ये 20 पर्यंतच आहे. ओके. आता चला हात जोडा बरं. हात जोडा. मनाचे श्लोक बोलून दाखवा. स्कूलमध्ये सांगितले. मुलारंभ आरंभ तो निर्गुणा
शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंदानंद या राघवाचा मना सज्जना भक्ती पंते जावे तरी शियाई पामी देतो सभावे जनी निंदते सर्व भागे करावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. पुढे राम चिंतित जावा पुरे वैकरी राम आदेव बावा सदाचार सदाचार थोर सांडून येतो तनी तोचितो मानवी धन्य होतो मना वासना दृष्ट कामान येरे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो. बरं तुला तीन कडवी येतात की नाही? हां, आणि तुम्हाला किती सांगितलं स्कूलमध्ये? 5 कडवी. ओके, अजून पुढची 2 कडवी आपण छानपैकी प्रॅक्टिस करून बोलणार आहोत. ठीक आहे? ओके, आता नेक्स्ट वन. मायरा, मी आता गोष्ट सांगते मुंगी आणि कबुतराची. हां, ऐकायची आणि त्याचे क्वेश्चन अँड आन्सर द्यायचे. हा मराठी सब्जेक्ट आहे आपला, मराठी विषय. ठीक आहे, नीट ऐका गोष्ट. मुंगी आणि कबूतर चांगले मित्र होते. एकदा मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठी पाणी पिण्यास गेली. तेव्हा तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. हे कबुतराने पाहिले. कबुतराने पटकन झाडाचे पान तोडले आणि मुंगी जवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि पाण्यावर वाहत ते पान नदीच्या काठावर आले. अशा प्रकारे कबुतराने मुंगीला मदत केली आणि तिचा जीव वाचवला. पानावरून उतरताना मुंगीने एका पारध्याला पाहिले. त्या पारध्याने कबुतराला मारण्यासाठी बेचकीचा नेम धरला होता. तेवढ्यातच मुंगी पारध्याच्या पायावर चढली आणि एवढी कडकडून चावली की पारध्याचा नेम चुकला. कबूतर सावध झाले आणि उडून गेले. अशा प्रकारे छोट्याशा मुंगीने पण कबुतराला मदत केली आणि त्याचा जीव वाचवला. ओके, गोष्ट ऐकलीस? तात्पर्य काय असतं त्याचं? संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र असतो आपला. बरं, आता मी क्वेश्चन विचारते, त्याचे प्रश्नांची उत्तरं द्यायची. नीट द्यायची. पाणी पिण्यास मुंगी कुठे गेली? ते नंतर मायरा. पाणी पिण्यास मुंगी कुठे गेली? ओके, व्हेरी गुड. मुंगी पाय घसरून कुठे पडली? नदीत पडली? कुठे पडली? पाण्यात. व्हेरी गुड. कबुतराने मुंगीजवळ काय फेकले? कबुतराने मुंगीजवळ काय फेकले? पान. कशाचे? हा, मग पूर्ण वाक्यात द्यायचं. ठीक आहे. मुंगीने काठाजवळ येताच कोणाला पाहिले? मुंगीने काठाजवळ येताच कोणाला पाहिले? हा, पारध्याला. ओके, येस. कबुतराला मारण्यासाठी पारध्याच्या हातात काय होते? व्हेरी गुड. आता नेक्स्ट. मुंगी कोणाच्या पायाला कडकडून चावली? व्हेरी गुड. गोष्टीचे नाव काय होते? व्हेरी नाईस. आणि या गोष्टीतून आपण काय शिकलो बरं? नाही, पाणी नेहमी सगळ्यांना मदत करायची. येस, जो मदत करत तोच आपला खरा मित्र असतो. म्हणून आपण सगळ्यांना हेल्प करायची की नाही? ओके ना? ओके, आता आपण ड्रॉइंग काढायचं का थोडंसं? येस, मायराचं आवडतं. ये, चला मायरा आता ड्रॉइंग करायला बसली आहे. आणि हे कलर आहेत मायराचे खूप सारे. मायरा, आवडतात तुला कलर करायला? खूप आवडतं ना? येस, ड्रॉइंग फेवरेट आहे मायराचं. आपला अभ्यास झाला की आम्ही थोडा वेळ ड्रॉइंग काढतो, हो की नाही? मग छान वाटतं मायराला. चला, आता कोणता कलर घेतलायस तू? फर्स्ट येल्लो कलर. व्हेरी गुड. करा.
मी कसं सांगितलंय मम्माने, पहिले कुठे करायचं कलर? कॉर्नर. येस, कॉर्नरला पूर्ण करून घ्यायचं. बाहेर नाही घालायचं. येस, व्हेरी गुड. मायरा बरोबर करते एकदम. पहिले कॉर्नरला आम्ही करून घ्यायचं. बघा, बाहेर नाही घालवायचं मायरा. थोडंसं बाहेर घ्यायचं. हो ठीक आहे, तू छोटी आहेस की नाही, मग चालेल. व्हेरी नाईस. आणि आता असं पटापट करायचं, म्हणजे सोपं जातं आपल्याला. मध्ये काही ठेवून देत नाही. हां, मध्ये अजिबात वाईट ठेवायचं नाही, मग व्यवस्थित दिसतं कलरिंग. मायरा छान करते हा कलर. मायराला खूप आवडतं, खूप फेवरेट आहे. छान, व्हेरी गुड. बघ, पहिले साईडला केलं ना, त्यामुळे बघ किती सुंदर कलर भरलास. मस्त, व्हेरी नाईस. कोणता कलर आहे हा? कोणता कलर आहे? बघ, शोध याच्यामध्ये आहे का? हा, तो असू शकतो ना, पण थोडासा डार्क आहे मायरा. आय थिंक सो. नाही ग, तो तर वेगळाच आहे. हा पण वेगळाच आहे. हा जरा वेगळा कलर आहे, पीच कलर टाईप आहे ना. आपल्या ह्याच्यात पीच आहे का नाही बाळा? तो नाही आहे, तो पण नाही आहे. थांबा बघूया, आपण हाच देऊया. हा जरा बेटर वाटतोय. ठीक आहे, हा दे. हा बाहेर नाही हा मायरा. हा ठीक आहे, बॉर्डर करून घे व्यवस्थित. तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? ड्रॉइंग करायला आवडतं का ड्रॉइंग काढायला आवडतं? ड्रॉइंग करायला आवडतं. करायला म्हणजे कलरिंग करायला आवडतं. अच्छा. आणि मायराला पण येतं ना काय काय, ड्रॉइंग पण काढता येतं, आईस्क्रीम काढता येतं, आणि गर्ल, हा स्माइली येतं, गर्ल्स येतात, छोट्या छोट्या मुली, आणि बॉईज येतात. जे असतं ते कॉमेडी बघून काढते ना, मग मायराला जमतं. पण असा कलर नव्हता, पण दुसरा केला. ओके. बघ, पहिले साईड कॉर्नर एक साईडची राहिली मायरा, ही या साईडची पूर्ण कॉर्नर राहिली ना. हा, करून घे, म्हणजे कसं कलर बाहेर नाही जाणार. बघ बघ बघ, स्लो कर. झाली. ओके. आतमध्ये गेला बघ कलर, आतमध्ये. ठीक आहे, चला आता ते रफ नाही होणार. आमचे कसं कलर रफ पण होऊ शकतो. तो वेगळा कलर आहे ना, तुझ्या स्कूल मध्ये आहेत ते, हे वेगळे आहेत. हे पेस्टल कलर आहेत कॅमलचे. थोडं मध्ये असतं, मला करता नाही येत, पण थोडं मध्ये मी करू पण. मायरा, तू काम कमी आणि बडबड करत जास्त करते असं नाही वाटत का? असं वाटत नाही की मला काम करायचं आणि बोलायचं. मला फक्त बोलायचं किंवा ड्रॉइंग असं. बोलायचं आवडतं तुला? बोलायलाच आवडतं ना? बडबड 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 बडबड. बघते आणि हो, बर. फेवरेट कलर कोणता आहे तुझा? रेड. रेड? कुठे रेड बघ ह्याच्यामध्ये. अरे, आणि त्याला तोडून टाकलास फेवरेट कलरला? ठीक आहे, चल कंटिन्यू कर. तू हे पूर्ण कलर कर, मग आपण आपल्या फ्रेंड्सला दाखवूया नंतर. ठीक आहे. माऊस. चला, छान छान रंगवलंय मायराने. मायराचं कम्प्लीट होत आलंय, थोडंसंच बाकी आहे, हो की नाही? आणि एकदम व्यवस्थित रंगवलंयस हा, छान. मम्माने अजिबात हेल्प नाही केली आहे मायराला. आता बघा, पूर्ण चित्र, पूर्ण ड्रॉइंग मायराने केलं. येस, सगळे खुश होणार. मायराने एकदम छान केलं, आणि चांगलं झालं की मम्मा त्याला काहीतरी सरप्राईज देते, छोटंसं चॉकलेट्स देणार. आणि जर रॉंग केलं तर मग काय म्हणतं,
फटके. चला चला. छान करते मायरा, मस्त मस्त. आणि आता लास्ट राहिलंय थोडस. काय राहिलंय? माऊथ राहिलाय आणि काय राहिलंय त्याचे टी शर्ट राहिलंय. येस, टी शर्ट नाहीये ते, गळा. ओके, गळा होता त्याचा. ठीक आहे. हा हा कर ना. रेड देणार तू? तिथे रेड नाहीये पण. हा ठीक आहे, चालेल. हा हा, रेडच. मला तो ब्राऊन वाटला. ठीक आहे. रेड तो दुसरा आहे, पण रेड चांगला. ओके, जसं तू म्हणशील तसं. फायनली मायराचं ड्रॉइंग कम्प्लीट. येस, दाखव असं आम्हाला सगळ्यांना. किती सुंदर रंगवलंय मायराने, एकदम मस्त. छान छान, व्हेरी गुड. चला, आता झालं मायराचं ड्रॉइंग पण. येस, आता सगळ्यांना बाय सांगा. आमचा स्टडी झालाय, ड्रॉइंग झालाय. आणि आता तू काय सांगणार आहेस? माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब करा ना. का नाही करत आहे? लवकर लवकर करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. येस, आणि मायराच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांना. आणि बाकीच्या फ्रेंड्सना पण सांगा सबस्क्राइब करायला. येस, ओके, बाय. फ्लँकिश, बाय बाय.